मंत्री झाले आणि एवढंच नाही तर चिरंजीवांना कॅबिनेट मंत्री केलं। त्यामुळं जर असं आदित्य ठाकरे साहेबांचं नाव विरोधी पक्ष नेतेपदाला पुढे येत असेल तर हा जो काय 2019ला सेना आमदारांना अनुभव आला तसाच अनुभव आता उभाटाच्या आमदारांना येईल। ओके। बेळगावमध्ये मराठी नेत्यांची धरपकड सुरू केलेली आहे, तिथे मेळावा होता त्यात बेळगाव ही नेहमीच कर्नाटक सरकार ही सीमावर्तीय भागांमध्ये अशा पद्धतीची दडपशाहीची भूमिका घेत असते। आम्ही सीमा समन्वयक मंत्री आहोत या भागात, त्या भागातले राज्य सरकारचे। वेळोवेळी आम्ही आमची त्या बाबतीतली नाराजी किंवा आमच्या राज्य सरकारच्या विशेषतः मराठी बांधवांच्या संदर्भातल्या तीव्र भावना आम्ही त्यांच्या सरकारला कळवत असतो, पण वेळोवेळी त्यांना सांगून देखील त्याच्यामध्ये फरक त्यांचा पडत नाही। परत एकदा माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पुन्हा एकदा केंद्रानं आता ह्याच्यामध्ये परत हस्तक्षेप मागे एकदा केला तसा करावा असं माननीय सीएम साहेबांची, दोन्ही डीसीएम साहेबांची चर्चा करून आम्ही केंद्राला एक पत्र लिहू। ओके, थँक्यू। पुढच्या बातमीकडे। आता फक्त अधिवेशनापुरता हा कारवाईचा पारस आहे। पुढच्या 8 दिवसानंतर ज्यांना अटक झाली आहे, ज्यांच्यावर कारवाई झाली आहे त्यांना जामीन झालेला दिसेल, कारण की ऑलरेडी ज्यांना अटक झाली आहे त्यांनी हायकोर्टात सांगितलेलं आहे की मला या ठिकाणी यातनं माझं FIR मधनं नाव काढा, म्हणजे FIR मध्ये चूक आहे का अशी शंका निर्माण होते। तुम्ही पुन्हा एकदा आठवण करून देणार आहात आज? पुन्हा एकदा आठवण? नाही, अजून नाही, आम्ही आता एकत्रित बसू आणि त्याबद्दल चर्चा करू। विरोधी पक्ष नेते पद देण्याच्या मानसिकतेमध्ये सत्ताधारी पक्ष नाहीये, पुढचे पण अधिवेशन जे आहे ते विदाऊट नाही, मला वाटते आज ते काय करणार आहेत आम्ही त्यांचं मन ओळखू शकलो असतो तर मला वाटते मग बरं झालं असतं। ते काय करणार आहेत माहीत नाही, परंतु आमचा प्रयत्न असेल की सरकारनं नियमात राहून हा निर्णय घ्यावा। थँक्यू। नितेश पाटलांनी ही हे दाखवण्यासाठी काहीतरी कारणं लागतात आणि त्याच्यामुळं काल त्यांनी चहापानावर बहिष्कार टाकला। आज विरोधी पक्षनेतापद मिळत नाही म्हणून आकांतांडव करतायत, परंतु हे दोन्ही अधिकार जे आहेत ते अध्यक्षांना आणि सभापतींना आहेत। आदित्य ठाकरे यांचं नाव विरोधी पक्ष नेतेपदासाठी ठाकरे गटाकडनं पुढे केलं जातं। नाही, कोणाचं नाव पुढे केलं जाते मला माहीत नाही, परंतु भास्कर जाधव साहेबांना मागच्या वेळी जे पत्र दिलं गेलं ते फक्त त्यांच्या समाधानासाठी होतं, हे या गोष्टीनं प्रूव्ह झालेलं आहे। कॅमेरामॅन सचिन साहेब, गजानन नोमाटे, TV9 मराठी, नागपूर। दादा तर आपण पाहतोय अजित पवार आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत। जय पवार यांचा विवाह सोहळा आटपून आता अजित पवार आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नागपुरात दाखल झालेले आहेत। काल खरं तर कॅबिनेट बैठकीला ते अनुपस्थित होते आणि आता हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजित पवारांनी या ठिकाणी हजेरी लावल्याचं आपण पाहतोय। काल चहापानाच्या कार्यक्रमाला सुद्धा ते नव्हते आणि त्या संदर्भात उपमुख्यमंत्री शिंदे आणि मुख्यमंत्री यांनी आपली फोनवरून त्यांच्याशी चर्चा झाल्याचं सांगितलं होतं। आता मात्र अजित पवार इथे दाखल झालेले आहेत, ते काही प्रतिक्रिया माध्यमांना देतात का ते पाहणं महत्त्वाचं आहे। नेहमीच्या प्रमाणे थंडी पडलेली आहे, तापणार का नाही आता काळच ठरवेल। दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेते नाहीये, दोन्ही सभागृहामध्ये तो आम्हाला त्याच्याबद्दलची माहिती नाही, तो अधिकार पूर्ण सभापती आणि अध्यक्ष महोदयांचा आहे। तर आपण पाहतोय विरोधी पक्षनेते संदर्भातला जो अधिकार आहे तो सभापती यांचा असल्याचं इथे अजित पवारांनी म्हटलंय। आपण बोलूयात पुढच्या बातमीकडे। बातमी वडेट्टीवारांसंदर्भातली आहे। संवैधानिक पद रिक्त ठेवणं हा मनमानीपणा असल्याचं वडेट्टीवार म्हणाले। संविधान लोकशाही सत्ताधारी मानत नाही असा अर्थ होतो असंही वडेट्टीवारांनी म्हटलंय। तर काँग्रेसचं शिष्टमंडळ कामकाजानंतर सभापतींना भेटणार असल्याचंही वडेट्टीवार म्हणाले। 80 मध्ये 14 आमदार असताना विरोधी पक्षनेता केला ना, 85 मध्ये 16 आमदार असताना विरोधी पक्षनेता झालाय। हे काय बनवायचं आहे? अगर नियती ठीक नाही तो उसमें त्याला काही आपण बोलू शकत नाही, पण असं कसं होईल? एकदा आपलं संविधानिक पद आहे ते रिक्त ठेवून तुम्ही काम कारभार करताय, हा मनमानी कारभार आहे, असं चालणार नाही। तुम्हाला विरोधी पक्षनेता नेमायला काय तुम्हाला दुःख नाही, आम्ही नाव दिलं आहे, करा, निर्णय घ्या काय तो, पण त्यांना करायचं नसेल आणि लोकशाहीवर आधारित सरकार चालवायचं नसेल तर तो त्यांना संविधान आणि लोकशाही मान्य नाही हाच त्याचा अर्थ